अरे सुधी, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वर्ग म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे हे तुला? आज शाळेत बाईंनी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपा आहे ते. कविता करण्याची आपल्या समजून घेण्याची आपली शक्ती वाढवणे म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणे. यासाठी तू काय प्रयत्न करशील हे विचारले पाहिजे तुला. पण मी हे कसं करू? अरे काळजी करू नकोस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभा वाढेल आणि कविता समजेल आणि तुझा प्रकल्पही पूर्ण होईल. तुम्ही काय प्रयत्न कराल? आपण आजपासून कवितेत संभाषण करूया. म्हणजे तो एका कोऱ्या कागदावर लिहून घेईल. मग तिला कविता समजेल आणि त्याला प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हातपाय तू अनुभव घे. आजी, मी कागद आणि पेन घेतो. आपण आता सुरू करू. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभकरोती म्हणते. घरामध्ये लावते, साजवात भाजी देते, आता म्हाताऱ्याचं वाचतो वाट नको भाजी करू तू काटेची पात. कशाला तर बघा तुम्ही हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देता खो. ए माझी सुपर आजी, तुला आवडती कर ग भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आज या इकडे ताकाची चवळी. सगळीकडे खो खो असतात, बाबांची रात्रपाळी असते. अगं आई पटकन खायला दे ना ग काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करून देणार नाही सनी. कसली गाई आजीने दिली चपाती दही. काय बाई, कवितेची कमाल. बोलतानाही हसतात, तोंडावर मार. बाबा ऑफिसला जातात व बाबा आजोबा फिरायला जातात. मला द्या काठीची चप्पल, कोटाचं सोडून त्या पिकलेली बक्कल. तुम्हाला ते काही समजतच नाही. तोडून ठेवता गाडीला काही. आई, बाबांना चिडू नका. रागाचा तुम्ही सोडा आहे का? मला म्हणजे रागाचा जोर आहे का? वीस मिनिटाच्या आवाजात आहे का? शिवकाळ शिकलीस पण बघू लावायला चुकलीस. चिडता का हो माझ्यावर? माया करायला सांगा. तुम्ही आता नका भांडू. भांडण ऐकून येतं रडू. लहान मोठी मोठा घास करपलेला भाजीला सुटलाय वा. सुधीर असतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विशेष समजताच खो खो असते. आनंदी होते व सहभागी होते. बस का आजोबाजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो भाजी. आई, घरात आहे का पिठाची सोजी? सोजी, तुला कवितेने कशाला लाडा बशी ठेवते कशाला? चला सगळेजण जेवण करू. कवीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्र जेवण करतात. रात्र झाली, आता झोपा. सकाळी उठू कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गारगार. आंघोळीचे पाणी केलं आहे सरस. सुधीर सुधीर आंघोळ करून आवरून येतो. सुधी, तुझी गेली यमक जुळायला हवे. शब्दांचे यमक हवे. चढत मध्ये कविता केली. बाबा रात्र पाळीहून येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात. खुर्चीवर रेलून बसतात. कामाचा आलाय आता कंटाळा. त्यात थोडे पाणी टाकून वाळा. आई कवित म्हणत असते. कणिक तुम्ही नंतर मळा. अगोदर शिरासाठी रवा चारा. तर तुला आंघोळ करा.
चिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे त्यांनी चिरा. सुधीर दप्तर भरली, नाहीतर त्याने कचऱ्याचे पीठ पडालोशी. आजी आई खूप छान, मला नाही कशाची वाट, तुमच्या वाचून मला नका. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात. बर झाला कवितेचा पाऊस, अशाने थोडीच होणार हाऊस. पुस्तके दे. हा घे थोरांच्या कवितेचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितेची पुस्तके वाचतो. त्यात संधी होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. बाबा आई ताई आजोबा आजी आता झाले वाचून किती. शांताबाईची बाग आणि सुरवीची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवीची फुलराणी, चेतावर भावनाचे मोहळ तुम्ही म्हणी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो.